नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET 2024 या अंतर्गत आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, 24 एप्रिल 2023 या दिवशीची प्रश्नपत्रिका म्हणजेच मागील वर्षीची प्रश्नपत्रिका आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, मागील वर्षीची प्रश्नपत्रिका ह्या आपल्याला मार्गदर्शक ठरतात, तसेच अभ्यासाला यामध्ये आपल्याला डीपनेस समजतो. तर चला सुरू करूया 24 एप्रिल 2023 रोजीची प्रश्नपत्रिका. त्यातील प्रश्न क्रमांक 1. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. प्रश्न पहिला, कोणत्या वायूस हास्यवायू असे म्हणतात? विद्यार्थी मित्रो, हास्यवायू म्हणजेच लाफिंग गॅस. तर याचं करेक्ट उत्तर आहे नायट्रस ऑक्साईड. नायट्रस ऑक्साईड हा वायू चुकून जरी आपल्या श्वासोच्छ्वासामध्ये जर गेला तर विद्यार्थी मित्र आपण हसत राहतो, ही बाब आपण लक्षात घ्यावी. म्हणजेच हास्यवायू कोणता असा प्रश्न विचारण्यात आला होता, त्याचं उत्तर नायट्रस ऑक्साईड हे होय. पुढचा प्रश्न, माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक कोणी लिहिले? विद्यार्थी मित्रो, याचं करेक्ट उत्तर आहे महात्मा गांधी. तर महात्मा गांधीचे हे आत्मचरित्र होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर विद्यार्थी मित्रो, ध्वनीची तीव्रता मोजण्याचं एकक डेसिबल हे होय, जे की आपण स्मॉल डी आणि कॅपिटल बी ह्या अक्षराने दाखवत असतो. विद्यार्थी मित्रो, आपण एकक नेहमी सुरुवातीचं अक्षर कॅपिटल व दुसरा अक्षर स्मॉल असते हे आपणास माहीत आहे. हे केवळ एकमेव एकक आहे डेसिबल, जे की स्मॉल डी आणि कॅपिटल बी याने आपल्याला दर्शवलेलं पाहायला मिळतं. तर ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक डेसिबल हे होय. पुढचा प्रश्न, जनगण मन हे गीत कोणी लिहिले? तर विद्यार्थी मित्रो, याचं करेक्ट उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. तर रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत लिहिलं आहे, ते म्हणजेच आपलं राष्ट्रगीत होय. पुढचा प्रश्न, KYCचे पूर्ण रूप काय आहे? म्हणजेच व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ KYC? विद्यार्थी मित्रो, बँकिंग क्षेत्राशी निगडीत हा प्रश्न विचारण्यात आला होता. नो युअर कस्टमर इज द फुल फॉर्म फॉर KYC. म्हणजेच आपले जे ग्राहक आहेत, बँकेचे ग्राहक, तर त्यांची ओळख पटवणे हा त्याचा पूर्णरूप फुल फॉर्म होय. पुढचा प्रश्न, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर महात्मा फुले लिखित गुलामगिरी हे पुस्तक होय. तसेच विद्यार्थी मित्रो, महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हेही पुस्तक लिहिले आहे, हे या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, सह्याद्री पर्वतरांगेस कोणत्या नावाने ओळखतात? तर सह्याद्री पर्वतरांगेचं दुसरं नाव अरवली पर्वत हे होय. विद्यार्थी मित्रो, अरवली हे करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती कोण? विद्यार्थी मित्रो, या प्रश्नाचं उत्तर आहे प्रतिभाताई पाटील. पुढचा प्रश्न, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर विद्यार्थी मित्रो, ताडोबा राष्ट्रीय उद्यान, ज्याला आपण ताडोबा नॅशनल पार्क असंही म्हणतो, तर ते महाराष्ट्र राज्यात आहे. तसेच हे उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात आहे, ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, पिसाळलेला कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो? विद्यार्थी मित्रो, रेबीज नावाचा रोग आपल्याला पिसाळलेला कुत्रा चावल्याने होत असतो, ज्यामध्ये आपणास हायड्रोफोबिया ही कंडिशन पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रो, हायड्रोफोबिया म्हणजेच काय? तर हायड्रो म्हणजेच पाणी आणि फोबिया म्हणजेच भीती. तर यात पाण्याची भीती वाटणे ही कंडिशन आपल्याला त्या पेशंट संदर्भात जाणवते. तर रॅबीज हा कुत्रा चावल्यामुळे होणारा रोग आहे, ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर कोणते असा प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याचं करेक्ट उत्तर आहे पुणे. तसेच विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती असा जर प्रश्न आला तर त्याचंही उत्तर पुणे आहे, ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी, ज्याला आपण पोस्ट ऑफिस असं म्हणतो, कोठे आहे? तर विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे पोस्ट ऑफिस हे आपल्याला
मुंबईमध्ये स्थित असलेलं पाहायला मिळतं. तर मुंबई हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विद्यार्थी मित्रो, संत रामदास हे करेक्ट उत्तर होय. तसेच विद्यार्थी मित्रो, संत रामदास यांनी मनाचे श्लोक हाही ग्रंथ लिहिलेला आहे. ह्या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? तर विद्यार्थी मित्रो, बुध हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह होय. तसेच विद्यार्थी मित्रो, बुध हा जो ग्रह आहे तर तो सूर्याच्या अगदी जवळचा ग्रह होय. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जगात सर्वात महाग धातू कोणता? तर विद्यार्थी मित्रो, सोने चांदी याहीपेक्षा महाग असणारा धातू आपल्याला प्लॅटिनम हा धातू पाहायला मिळतो. तर यावरतीही आधारित प्रश्न मागील वर्षी विचारण्यात आपल्याला आलेला पाहायला भेटतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रो, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे. त्यामुळे 1 मे दरवर्षी आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. विद्यार्थी मित्रो, 2023मध्ये विचारण्यात आलेला शेवटचा प्रश्न आपल्यापर्यंत जो आलेला आहे तो म्हणजेच एव्हरेस्ट शिखर सर करणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण? तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीत आहे माउंट एव्हरेस्ट हे जगातील सगळ्यात उंच असणारं शिखर हिमालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर त्याचं करेक्ट उत्तर आपल्याला सुरेंद्र चव्हाण ही महाराष्ट्रातली पहिली व्यक्ती आहे जिने एव्हरेस्ट शिखर सर केलं, म्हणजेच यशस्वीपणे चढाई केली. तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे आपली 2023ची प्रश्नपत्रिका आपल्याला 24 तारखेची पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा व याचे इतर भाग म्हणजेच विद्यार्थी मित्रो, ही परीक्षा गेल्या वर्षी 4 दिवशी घेण्यात आली होती व प्रत्येक दिवशी 3 सेशन म्हणजेच सकाळ, दुपार व सायंकाळ अशा 3 सेशनमध्ये प्रश्नपत्रिका घेण्यात आल्या होत्या, म्हणजेच पेपर घेण्यात आले होते व त्याप्रमाणे पेपर अवेलेबल आपल्याला झालेले आहेत. विद्यार्थी मित्रो, जे पेपर अवेलेबल झाले आहेत त्या आम्ही आपल्याला टप्प्याटप्प्याने सादर केलेले आहेत. काही व्हिडिओ अजून येणे बाकी आहेत. तर आपण अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे व विद्यार्थी मित्रो, आमच्या चॅनलला लिंक राहावे. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.